नमस्कार सर्व शेतकरी बंधूंना, मी गोरख शिलार ग्रीन लीफ प्रोटेक्शन. आज आपण आलेलो आहेत निपाण टाकळी, तालुका सेलू, जिल्हा परभणी. श्री प्रगतशील शेतकरी श्री अभिमन्यू गिराम यांच्या शेतामध्ये ज्यांनी जेव्हा ऊसाची लागवड केली त्यावेळेस रासायनिक खतासोबत आपल्या रूट झोनचा वापर केला होता. तर त्यांना रूट झोन कसं वाटलं हे आज प्रत्यक्ष अभिमन्यू गिरामच सांगतील. माझं नाव अभिमन्यू गिराम. रूट झोन वापरला. आपण रेग्युलर खत वापरणार होतो, पण सेलर साहेबाची भेट झाली. त्यानंतर त्यांना आपल्या रूट झोनबद्दल माहिती दिली. ते लगेच भेसळ डोस करून दिला. त्यानंतर त्याची प्रगती फुटवे वगैरे जास्त फुटले. आज सध्या ते वापरल्यामुळे आज हार्वेस्टिंगला ऊस आलेला आहे. त्याची आजची पोझिशन 27-28 कांड्या आहेत आणि त्याची कांड्याची लांबी म्हणलं तर 9 इंचपर्यंत आहे, 8 ते 9 इंच. त्याच्या रूट झोन वापरल्याबद्दल आपल्याला चांगला रिझल्ट आला आहे. जसं की साधारणतः तुम्ही ह्याच वर्षी नवीनच ऊस बागायत तर तुम्ही ह्या वर्षी रूट झोनचा वापर केलेला आहे. तर बाकीच्या शेतकऱ्याच्या ऊसामध्ये आणि तुमच्या ऊसामध्ये तुम्हाला काय बदल वाटते? नाही, आपल्याला क्वालिटी ग्रीन एटपणा राहिला. त्याच्या जास्त जी लांबी आहे ती कांड्याची ती पण लांबली. ऊसाची साईज पण चांगली आहे, ठोकर झाली. बरं, माझं म्हणणं इथून पुढच्या शेतकऱ्यांनी समजा प्रत्येकाने ते वापरायला पाहिजे रूट झोन आपला. बरोबर आहे. यावर्षी आपल्याला लावायचं ऊस त्याच्यात बी वापरू. जसं की समजा बरेचसे ऊस उत्पादक शेतकरी जे आहेत की आता जी नवीन पद्धत निघाली जटाफोम फोडण्याची, त्याची जटाफोम कशामुळे फोडतात की बाकीचे फुटवे फुटून सगळे संघ चालवा. तर तुम्ही जटाफोम न खोडता तुमचे सगळे फुटवे संघ आले का कसे राहिले? सगळे सोबत फुटवे आले आणि त्याची साईज पण सगळ्याची एक सोयीनं राहिली. सोयीनं राहिली. तुम्हाला जटाफोम खोडायची काम गरज पडली नाही. जे जेणेकरून जशाल तशी साईज आली पूर्णच्या पूर्ण तशी वाढली. की आता जर समजा यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे बरेचशा शेतकऱ्यांनी ऊस लागवडीकडे भर दिलेला आहे. तर साधारणतः तुम्ही जे ऊस उत्पादक जे शेतकरी आहेत नवीन, त्यांना काय संदेश द्याल की काय करायला पाहिजे? रूट झोन हे वापरायला पाहिजे? रूट झोन शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे. ऊसाकरिता रूट झोन मिक्स भेसळ डोस जे आहे त्यांना फायदा होऊ शकतो याच्यातला. अगोदर आपण वापरत नव्हतो, मात्र ते वापरल्यामुळे माहिती झालेली आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी हे वापरायला पाहिजे रूट झोन. बरं, की आता समजा आपला हा ऊस हा कॅनल साईडला आहे एकदम, तर ह्या रस्त्याने जाणार येणार शेतकरी काय विचारतात की तुम्ही ऊसाला काय केलं असं विचारतात? प्रत्येक शेतकरी विचारते त्याला काय तुम्ही कोणता डोस वापरला, काय वापरला. बरं, त्यांना बरेच सांगितलं आपण. जे तुम्ही सांगितलं रूट झोन जे वापरलेला आहे त्यांची माहिती दिलेली आहे त्यांना. बरं, गावात बी RD पटांना त्यांना पण वापरलेला आहे. बरोबर आहे. की जसं की म्हणजे सर्व शेतकरी त्यांनी एक वेळेस रूट झोनचा वापर करावा अशी पण तुमची इच्छा आहे? अवश्य वापरायला पाहिजे. नंतरच त्यांना कळणार आहे. सांगितल्यावर जेवढा विश्वास येत नाही तेवढंच प्रत्येक शेतकऱ्यानं वापरून पहा. की साधारणतः जर 10 एकर शेतकरी असेल तर